पाठीचा कणा मात्र आपण सरळ ठेवायचा आणि डोळे अलगदपणे मिटलेले, डोळे सहजपणे मिटलेले. तीन ते चार वेळा खोल श्वास आपल्याला घ्यायचा आहे. हळूहळू श्वास घेत घेत छाती फुगत थोडं छाती जागेवर. तीन ते चार वेळा खोल श्वास झाला असेल तर आपलं लक्ष आपण नाकाच्या शेंड्यावर थोडंसं केंद्रित करायचं आहे, एकाग्र करायचं आहे, स्थिर करायचं आहे. बघायचा आहे श्वासाचा स्पर्श, आत येणारा आणि बाहेर पडणारा श्वास. अगदी सूक्ष्म असा तो स्पर्श आपल्याला जाणवतोय का? मन शांत होण्यासाठी उपयोग करू शकतो. मनातल्या मनात निश्चय करायचा आहे, संकल्प करायचा आहे की मी 1 तास पूर्णपणे एकाग्रतेने लक्ष देऊन योगाभ्यास करणार आहे, योगाभ्यास शिकणार आहे. त्रिवार ओंकार आणि प्रार्थना, दोन्ही हात नमस्कार. ओंकाराचं उच्चारण माझ्या मागून आपल्याला करायचे आणि त्यानंतर एक प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ॐ असतो मा सद्गमय. ॐ असतो मा सद्गमय. ॐ तमसो मा ज्योतिर्गमय. ॐ तमसो मा ज्योतिर्गमय. मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ मृत्योर्मा अमृतं गमय.
दोन्ही तळहात बसायचे, थोडा पायांना स्पर्श करायचा. ध्यानासन सोडायचं. पद्मासन किंवा वज्रासन घेतलं असेल तर पाय लांब करून बसला तरीही चालेल. आपण कालपासून एक नवीन प्रार्थना घेत आहोत, ओम असतो मा सद्गमय. तर याचा थोडक्यात अर्थ असा आहे, ओम याचा अर्थ ईश्वर. आपण ईश्वराजवळ अशी प्रार्थना केली आहे की हे ईश्वरा, मी आतापर्यंत असत्य बघितलं, तुम्हाला सत्याकडे घेऊन चल किंवा सत्य काय आहे ते दाखव. पहिली ओळ. मधली जी ओळ आहे त्याचा अर्थ असा होतो, तमसोमा ज्योतिर्गमय. तम याचा अर्थ अंधार किंवा आपण ज्याला अज्ञान असं म्हणतो. तर मी आतापर्यंत अज्ञानात होतो, तुम्हाला ज्ञानाकडे घेऊन चल, हा दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे. आणि खालची जी ओळ आहे, मृत्युर्मा अमृतम गमय. मृत्यू याचा अर्थ भीती आणि अमृत याचा अर्थ निर्भयता. तर मी आतापर्यंत भीतीयुक्त जीवन जगत होतो किंवा जगतोय, तू मला निर्भयतेकडे घेऊन चल, असा या तिसऱ्या ओळीचा अर्थ. तर बघा, आपल्या जीवनात या तीन गोष्टींना फार महत्व आहे. निर्भयता पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि सत्य पाहिजे. या तिन्ही गोष्टींचं आपण जर आचरण केलं किंवा तिन्ही गोष्टी जर आपल्याला मिळाल्या तर खऱ्या अर्थाने आपलं जीवन सुखी आणि आनंदी होऊ शकतं. कारण आपण बऱ्याचशा खोट्या गोष्टींना खरं समजून चालतो. याच्यामध्ये उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण आपलं जे शरीर आहे यालाच असं म्हणतो की हेच लाईफ लॉंग आपल्याला टिकणार आहे किंवा हेच कायमस्वरूपी राहणार आहे असं आपल्याला वाटतं. किंवा भीती आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा असते. छातीत कळ आली तर लगेच आपल्याला हार्ट अटॅक तर येणार नाही, डोकं दुखायला लागलं म्हणजे याचा अर्थ आपल्याला काहीतरी मेंदूचा मोठा आजार आहे असं आपल्याला वाटायला लागतं. तर अशा कुठल्याही प्रकारची जी भीती आहे ती जर मनामध्ये असेल तर आपण नॉर्मल जीवन जगू शकत नाही. मी बघतो माझ्याकडे बरेच येणारे जे पेशंट असतात त्यांना एक वेगळी भीती असते. त्यांना विचारावं काय प्रॉब्लेम असतो तर ते सांगतात की असं वाटतं की मी मरून जाईल, काहीतरी मला मरण्याची भीती वाटते. आता जर मरण्याची भीती आपल्याला वाटत असेल तर आपण नॉर्मल जीवन जगू शकत नाही. कारण इथे जिवंत कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी कुणी आलेलं नाही. पण आपण ही ईश्वराला प्रार्थना करायची आहे की मला निर्भयतेकडे घेऊन चल, कुठल्याही प्रकारच्या शंका किंवा मनामध्ये संशय हा राहू देऊ नको. हा फार महत्वाचा भाग आहे. आणि तो मग याचा अर्थ अज्ञान. तर अज्ञानातून ज्ञानात आपल्या इतरांशी आपली वागणूक किंवा इतरांबद्दल आपला जो समज असतो तो या सगळ्या गोष्टीतून तू मला ज्ञानाकडे घेऊन चल, याचा अर्थ खऱ्या अर्थाने ज्ञान मला मिळू दे असं त्याचा अर्थ. ठीक आहे. तर बघा, प्रार्थना म्हणताना किंवा ती जर मुखोद्गत असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे तर खऱ्या अर्थाने त्या प्रार्थना म्हणण्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. ठीक आहे. चला, थोड्याशा आता पूर्ण हालचाली आपल्याला करायची. आज कालप्रमाणे सूक्ष्म व्यायाम पुन्हा एकदा थोडस सर करून दाखवली तुम्हाला. तर अगोदर पायाची बोट फक्त आपल्याला हलवायची आहे. पायाचे बोट पाय लांब करून, त्यानंतर घोट्यातून पाय पुढे आणि मागे करायचे. घोट्यातून आपले जे खालचे जॉईंट्स आहेत त्याला आपल्याला मोकळं करण्यासाठी घोट्यातून पाय याप्रमाणे. त्यानंतर त्यांना गोलाकार फिरवायचा आहे. एक 5 मिनिटं आपण हे सूक्ष्म व्यायाम करून जेणेकरून थोडा स्टिफनेस, आपण ज्याला व्यावहारिक भाषेमध्ये ट्रॅफिक जाम म्हणतो, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये हा ट्रॅफिक जाम असतोच. बरेच लोक तक्रार करतात की सकाळी उठल्याबरोबर अंग चखडल्यासारखं वाटतं, काही की स्तंभ असतो. तो याच्याने मोकळा व्हायला आपल्याला मदत होते. दोन्ही बाजूकडनं 3 ते 4 वेळा आपल्याला ते करायचं. त्यानंतर गुडघ्यासाठी याप्रमाणे हाताची घडी करून गुडघा जवळ आणि लांब घ्यायचा, जेणेकरून गुडघ्याचे स्नायू आपले मोकळे व्हायला मदत आपल्याला मिळते. जेवढा लांब करता येईल तेवढा लांब करायचा, फार झटका द्यायचा नाही, सावकाश करायचं. त्यानंतर दुसरा पाय तो देखील आपल्याला जवळ आणि लांब याप्रमाणे करायचा. जवळ आणि लांब याप्रमाणे थोडीशी हालचाल आपल्या गुडघ्याचे मागचे स्नायू पुढचे स्नायू बऱ्यापैकी मोकळं व्हायला आपल्याला मदत मिळते. त्यानंतर बटरफ्लायसाठी दोन्ही पाय जवळ घ्यायचे आणि याप्रमाणे हातांनी दोन्ही पंजे पकडून प्रयत्न करायचा. सावकाश. पाय किती खाली जातात, गुडघे टेकले गेले तर फारच चांगली गोष्ट आहे, नाही टेकले गेले तर फार काळजी करायची नाही, पण प्रयत्न मात्र आपल्याला करायचा.
ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पाय मोकळे करायचे आणि आपण ज्याला चक्की चालवण्याची क्रिया म्हणतो त्याप्रमाणे करायचे. दळण पूर्वीच्या काळी महिला ज्याप्रमाणे दळण्याची क्रिया करत असत त्याप्रमाणे याच्याने आपल्याला कमरेचे स्नायू मोकळे व्हायला मदत होते. शिवाय पोटावरची देखील चरबी कमी व्हायला मदत मिळू शकते. दोन्ही बाजूकडनं 4 ते 5 वेळा करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नाव वलवण्याची क्रिया करायची. दोन्ही पाय जवळ घ्यायचे आणि याप्रमाणे दोन्ही हात एकमेकात चिटकवून त्याला आपल्याला याप्रमाणे करायचं आहे. याच्यातही झटका द्यायचा नाही, सावकाश करायचं. दोन्ही बाजूकडनं ते देखील आपण करू शकतो. गुडघे वापरायचे नाही शक्यतो इथपर्यंत हात पोहोचतील. मात्र कमरेच्या मणक्यांचा त्रास असेल तर हे सावकाश आपल्याला करायचं आहे. पुढून मागे आणि मागून पुढे याप्रमाणे दोन्ही बाजूकडनं आपल्याला करायचं. ठीक आहे. पाय जवळ घ्यायचे. आता बैठक स्थितीमधून हातांसाठी आता करायचं आपल्याला हाताची बोट, फक्त बोट आपल्याला. ठीक आहे. बोटांसाठी व्यायाम, सूक्ष्म हालचाली जेवढे लांब करता येईल जवळ आणता येईल तेवढे आणि लांब करायचे याप्रमाणे आपण करू शकतो. त्यानंतर मुठी वाढायच्या आणि त्या पुन्हा एकदा याप्रमाणे करायच्या. त्यानंतर मनगटासाठी याप्रमाणे दोन्ही बाजूकडनं 5 ते 6 वेळा करायचं. त्यानंतर याप्रमाणे पुन्हा मनगटाचे स्नायू आपल्याला मोकळे करण्यासाठी याचाही उपयोग आपल्याला चांगला होतो. याप्रमाणे केलं तरी चालेल. पुन्हा एकदा आडव्या बाजूने. ठीक आहे. आता थोडेसे कोपर आपल्याला मोकळे करायचे. कोपराचे स्नायू झटका न देता सावकाश अगदी हळूवारपणे. त्यानंतर खांद्याचे स्नायू सावकाश याप्रमाणे करू शकतो. कोपर अगोदर, त्यानंतर अगोदर मनगट, त्यानंतर कोपर, त्यानंतर खांदे. दोन्ही बाजूकडनं हे करायचं आपल्याला. थोडेसे मानेचे व्यायाम करायचे. सावकाश मान डाव्या बाजूला न्यायची हळूवारपणे, नंतर उजव्या बाजूला न्यायची. झटका द्यायचा नाही, अगदी हळूहळू हळू उजव्या बाजूला, हळूहळू हळूहळू डाव्या बाजूला, हळूवार. 3 ते 4 वेळा दोन्ही बाजूकडनं मान घ्यायची जेणेकरून मानेचे स्नायू ते मोकळे व्हायला मदत होते. मणक्यांसाठी याचा चांगला उपयोग होतो. मात्र यांना मणक्यांचा त्रास असेल त्यांनी हे सांभाळून करायचं. त्यांना हळूहळू मान खाली घ्यायची. मनगुटी आणि कंठ एकमेकाला स्पर्श करतात का असा प्रयत्न करायचा. हळूहळू मान वर न्यायची. कंठ जास्तीत जास्त लांबून स्ट्रेचिंग ज्याला होईल याप्रमाणे प्रयत्न. मानेचे मणके एकमेकाला दाबले जातील असा प्रयत्न. सावकाश, झटका द्यायचा नाही. अतिशय हळूवारपणे मान वर न्यायची, हळूवारपणे खाली करायची. त्यानंतर सावकाश डावा कान डाव्या खांद्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा हळूहळू मान सरळ घ्यायची. श्वास सोडत सोडत उजव्या बाजूला सावकाश मान डाव्या आणि उजव्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करायचा. उजवा कान आणि उजवा खांदा एकमेकाला स्पर्श करतो का असा सावकाश प्रयत्न करायचा. डावा कान आणि डावा खांदा एकमेकाला स्पर्श करतो का असा प्रयत्न करायचा. त्यानंतर हळूहळू खांदे सावकाश वर ओढण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या कानांपर्यंत दोन्ही हात खांदे आपले जातात का असा प्रयत्न करा. हळूहळू हळू श्वास सोडत सोडत खाली आणायचे. पुन्हा श्वास घेत 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 खांदे वर न्यायचे. पुन्हा हळूहळू खाली आणायचे. हे देखील 3 ते 4 वेळा करायचं. झटका देत करायचं नाही, अतिशय हळूवार करायचं. याच्याने आपल्याला मानेचे मणके अगदी चांगले राहायला मदत मिळू शकते. ठीक आहे. थांबायचं आहे आपल्याला. आता सूर्यनमस्कार जे आपण काल बघितले होते, काल आपण पूर्ण केले होते, ते आपल्याला करायचे. 3 ते 4 आवर्तन करायचे. त्यासाठी हळूहळू आपल्याला बैठक स्थितीमध्ये यायचं.
बैठक स्थितीमधून दंड स्थितीमध्ये यायचं. 1 2 3 4 या स्वतंत्रीच्या टोकावर यायचं. लक्षात घ्या, त्यांना कमरेच्या मणक्यांचा त्रास असेल, पुढे वाकण्यासाठी काही अडचण असेल, त्यांनी हे थोडं सांभाळून करायचंय, व्यवस्थित करायचंय. ठीक आहे. सूर्यनमस्कार पूर्व अवस्था घ्यायची. दंडस्थितीमध्ये येऊन सूर्यनमस्कार पूर्व अवस्था याप्रमाणे. मी आता सूचना देत जाईल, समोर सर करून दाखवते. आपण व्यवस्थित निरीक्षण करून करा. शक्यतो चुका होऊ देऊ नका. समोर बघून त्याप्रमाणे करायचं. ठीक आहे. 1 ला सावकाश मागे वाकायचं. झटका देत मागे जायचं नाही, हळुवारपणे. 2 ला पुढे वाकायचं. 2 3 ला दोन्ही तळहात टेकत डावा पाय मागे. 3 4 ला उजवा पाय पण मागे. 4 घसरगुंडी अवस्था. 5 ला अष्टांग टेकायचंय. 5 याच्यामध्ये बघायचे बरोबर 8 अंग आपली टेकली गेलेली आहेत की नाही. त्याच्यामध्ये कपाळ, छाती, दोन्ही तळहात, गुडघे आणि पायाचे पंजे. ही झाली अष्टांग. 6 ला भुजंगासन अवस्था. 6 7 ला झोपडीप्रमाणे अवस्था. 7 टाचा मागे टेकल्या जातात का असा प्रयत्न करा. हात जागेवरनं न हलवता टाचा मागे टेकल्या जातात का असा प्रयत्न करा. आपलं डोकं गुडघ्यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. डावा किंवा उजवा पाय पुढे, मागचा गुडघा टेकलेला, नजर वर. 9 दुसरा पाय पण पुढे. 10 हळूहळू मागे वाकायचं आणि पुन्हा सूर्यनमस्कार सुरू. ठीक आहे. याप्रमाणे एक आवर्तन आपलं झालं. आपल्या कपॅसिटी प्रमाणे करा. आपण साधारण 4 ते 5 आवर्तन घेणार आहोत. ज्यांना शक्य नसेल, समजा 2च करणं शक्य आहे, त्यांनी बसून घेतलं तरी चालेल. पुन्हा एकदा टाचा जुळलेल्या, पंजे जुळलेले, पायात अंतर नाही, दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. 1 ला हळूहळू मागे वाकायचं. 1 2 ला पुढे वाकायचं. 2 3 ला डावा पाय मागे, दोन्ही तळहात टेकत. 3 मागचा गुडघा टेकलेला, 4 घसरगुंडी अवस्था. नजर दोन्ही तळहातांच्या मध्ये, मान पाठ कंबर एकाच रेषेमध्ये. तोलून धरण्याचा प्रयत्न. कंबर पाठ खाली दाबायचं नाही, एकाच रेषेमध्ये. 5 ला अष्टांग टेकायचंय. 5 गुडघे, छाती, कपाळ. गुडघे, छाती, कपाळ. 6 ला भुजंगासन अवस्था. 6 पाय जुळलेले, टाचा जुळलेल्या, अंगठी जुळलेले, वर बघण्याचा प्रयत्न. 7 झोपडी सारखी अवस्था. मॅक्झिमम कंबर वर उचलत झोपडी सारखी अवस्था करण्याचा प्रयत्न. टाचा मागे टेकण्याचा प्रयत्न. डोकं जास्तीत जास्त गुडघ्यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. आता 8 9 आणि 10 म्हणजे आपल्या 3 2 आणि 1. 8 ला डावा पाय पुढे. 9 ला दुसरा पाय पण पुढे. 9 10 ला हळूहळू मागे वाकायचं. 10 पुन्हा सूर्यनमस्कार. ठीक आहे. व्हेरी गुड. चांगलं जमलंय सगळ्यांना. पुन्हा एकदा करायचं आपल्याला. पुन्हा सूर्यनमस्कार पूर्व अवस्था. 1 ला हळूहळू मागे वाकायचं. 2 ला हळूहळू पुढे वाकायचं. 2 3 ला डावा पाय मागे. शक्यतो हात पूर्ण टेकण्याचा प्रयत्न करा.
4ला घसरगुंडी 4, 5ला अष्टांग 5, ओटीपोट वर उचलण्याचा प्रयत्न, कपाळ टेकायचं, छाती टेकायची, कपाळ, कपाळ म्हणजे दाढी नाही, कपाळ म्हणजे जिथे गंध लावला जातो त्याला कपाळ असं म्हणतात. 6 भुजंगासन अवस्था, 7 झोपडी सारखी अवस्था, 8 डावा किंवा उजवा पाय पुढे, 9 दुसरा पाय पण पुढे, 10 आणि पुन्हा सूर्य नमस्कार अवस्था. शेवटचा आवर्तन करायचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी, ज्यांना शक्य नसेल त्यांनी बसून घेतलं तरीही चालेल. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 7 नमस्कार अवस्था सोडायची, सावकाश खाली बसायचं. 1 2 3 4. आपण सूर्यनमस्कार केल्यानंतर किंवा काही आसन केल्यानंतर शवासन घेत असतो. अगोदर ते बघा नाही आपलं शवासन कसं असतं. बऱ्याच लोकांना हे आवडतं आसन आहे, कारण याच्यामध्ये फार काही करायची गरज नसते आणि बऱ्याच लोकांना ते आवडतं. शवासन आणि मकरासन हे दोन्ही पण आज आपण बघणार आहोत. थोडीशी विश्रांती अगोदर बघा. आसन शयन स्थितीमधलं आसन. शव याचा अर्थ डेड बॉडी किंवा आपण याला प्रेत आसन. तर शवासन याचा अर्थ काय की ज्याच्यामध्ये आपण डेड बॉडी प्रमाणे निश्चल असतो, अगदी कुठले हालचाल आपली नसते, त्याला शवासन असं म्हणतात. याच्यामध्ये ही शयन स्थिती आहे. शयन स्थितीमध्ये दोन्ही पायात अंतर 1. किती अंतर घ्यायचं? कारण 1 ते 1.5 फूट किंवा 2 फूट मॅक्झिमम, त्याच्यावर घ्यायचं नाही. महत्वाचं टाचा आतल्या बाजूने आणि म्हणजे बाहेरच्या बाजूने असं आपलं पोस्चर पाहिजे. ठीक आहे. 2 ला दोन्ही हात याप्रमाणे शरीरापासून लांब न्यायचे. तळ हातांची दिशा आकाशाकडे. हाताची अशी वाळायची नाहीये किंवा ताटही करायची नाही. नॅचरली त्यांना सोडून द्यायचं आहे. काही जणांची बोट अशी असतील, काही जणांची अशी असतील याप्रमाणे. आणि 3ला मान कुठल्या एका बाजूला सरळ याप्रमाणे. ओके. आसन सोडताना मान सरळ 1, हात जवळ 2, पाय जवळ 3 याप्रमाणे. ठीक आहे. तर सगळ्यांनी शयन स्थितीमध्ये आता जायचं आहे. सरकतील सोबत त्याप्रमाणे करायचं. शयन स्थितीमध्ये अगोदर 1 2. शवासन 1 ला दोन्ही पायात अंतर 1, 2 ला दोन्ही हात शरीरापासून लांब 2, 3 ला मान एका बाजूला 3. रिलॅक्स. तर बघा याच्यात हे महत्वाचं लक्षात घ्या. पायातलं अंतर 1 ते 1.5 फूट किंवा मॅक्सिमम 2 फूट. टाचा आतल्या बाजूने म्हणजे बाहेरच्या बाजूने. शरीरापासून 5 ते 6 इंच फक्त लांब, जास्त नाही. आणि मान कुठल्याही एका बाजूला किंवा सरळ ठेवली तरीही चालेल. हे फक्त शवासन आता आपल्याला शिकण्यासाठी. याच्यामध्ये आज आपण ध्यान शिकणार आहोत, करणार आहोत आणि शिवाय शिथिलीकरणही आपण शिकणार आहोत. तर याला म्हणायचं शवासन, जेणेकरून आपल्याला विश्रांती चांगली मिळते. कमीत कमी वेळेत आपल्या बॉडीला एक चांगला, आपण ज्याला रेस्ट म्हणतो, ती मिळू शकते. हे फार आवश्यक आहे. आपल्याला दररोज शवासनाचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. ठीक आहे. शवासन सोडायचं आहे. मान सरळ करायची 1, हात जवळ घ्यायचे 2, दोन्ही पाय जवळ घ्यायचे 3. ही झाली शयन स्थिती. याच्यामध्ये टाचा आणि पंजे जुळलेले. दोन्ही तळहात आता जमिनीवर टेकलेले. हातांची बोट जोडलेली. हात शरीराला लागूनच. इथे आपण जे काल आसन शिकलो होतो त्याची उजळणी करायची. पहिलं आसन करायचंय अगोदर फक्त 20 उत्तान. लक्षात घ्या.
पहिला आसन करायचं आहे द्विपाद उत्तान. सूचनेप्रमाणे व्यवस्थित करा. 1 ला श्वास घे, दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता अत्यंत हळूहळू वर न्यायचे. जमिनीपासून 90 अंशाचा कोन करण्याचा प्रयत्न करायचा. कंबर उचलायचं नाही. आपल्याला पाय उचलून धरता येणं शक्य नसेल तर दोन्ही हातांनी आपण पायाला आधार दिला तरीही चालेल. दोन्ही हातांनी आपण पाय उचलून ठेवले, धरून ठेवले तरीही चालतील, काही प्रॉब्लेम नाही. पण प्रयत्न करायचा जमिनीपासून 90 अंशाचा कोन होतो का असं टिकवायला कठीण जाऊ शकतं. हळूहळू प्रयत्न करायचा, स्थिर राहण्याचा. नाही शक्य झालं सावकाश आसन सोडून द्यायचं किंवा एकेका पायाने आसन केलं तरीही चालेल. आसन सोडायचंय, सावकाश श्वास सोडत सोडत पाय जमिनीवर. यानंतर आपण बघितलं होतं विपरीत करणी आसन. ठीक आहे, विपरीत करणी म्हणजे आपल्या द्विपाद उत्तानासनाची पुढची अवस्था आहे. जे आपण आता द्विपाद उत्तानासन बघितलं त्याची प्रगत अवस्था. याच्यामध्ये आपल्याला कंबरही वर उचलायचं आहे आपल्या क्षमतेनुसार. अगोदर 1 ला श्वास घे, दोन्ही पाय वर उचलायचे. 2 ला श्वास सोडायचा, श्वास सोडत दोन्ही पाय डोक्याकडे न्यायचे, कमरेला आधार द्यायचा दोन्ही हातांनी. 3 ला पुन्हा श्वास घेत दोन्ही पाय वर न्यायचे छताकडे आणि पुन्हा डोळे मिटून शांत स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा. पहिलं लक्ष ठेवायचं स्थिर सुखम आसन. याचा अर्थ आपल्या आसनामध्ये स्थिरता पाहिजे, सुखकारकता पाहिजे, हालचाल कमी पाहिजे, चुळबुळ कमी पाहिजे. आपली क्षमता ओळखून त्याप्रमाणे आसन आपल्याला करायचं. दुसरं प्रयत्न शैथिल्य. आपल्या प्रयत्नांमध्ये सहजता पाहिजे, ओढाताण नाही, जबरदस्ती नाही. आपली क्षमता प्रत्येकाची कमी अधिक, प्रत्येकाचं वय, शरीर, प्रकृती, आजार हे बघून आपल्याला योगाभ्यास करायचा. आसन सोडायचं आहे, दोन्ही पाय डोक्याकडे न्यायचे. 2 ला हळूहळू एक एक मणका टेकत कंबर टेकायचं. 3 ला पाय जागेवर. ठीक आहे, थोडं उठून बसायचं आहे, बैठक स्थितीमध्ये या. 1 रिलॅक्स बसा आरामात. आता बघा काल मी 2 सूत्र तुम्हाला सांगितले होते योगाभ्यास करताना, आसनं करताना. पहिलं आहे प्रयत्न शैथिल्य. म्हणजे काय की आपल्या प्रयत्नांमध्ये सहजता पाहिजे, ओढाताण. योगाभ्यास म्हणजे जिम नाही, योगाभ्यास म्हणजे व्यायामशाळा नाही. आपली जेवढी प्रत्येक हालचाल सावकाश होईल, अर्थात सावकाश म्हणजे अगदीच त्या एखाद्या चित्रपटात दाखवतात तसं पण नको, एकदम स्लो मोशन असं पण नको. लक्षात घ्या, इथे काही लोक एकदमच हळूहळू करतात, तसं नाही करायचं. अंक म्हटला जातो त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपल्या मनावर त्याचा एक चांगला परिणाम होतो. तर पहिलं सूत्र काय आहे? प्रयत्न शैथिल्य. आपल्या प्रयत्नांमध्ये सहजता पाहिजे, जबरदस्ती नाही. दुसरं स्थिर सुखम आसन. याचा अर्थ काय की आपलं आसन जे आहे ते स्थिर पाहिजे, चुळबुळ करायची नाही. कुठेतरी पुन्हा डोकं खादो, डास मार किंवा हालचाल कर असं करायचं नाही. आपली कपॅसिटी ओळखायची, तिथपर्यंत यायचं आणि थांबायचं. ओके. आणि सुखकारकता म्हणजे काय, तुम्ही आता जसे आता रिलॅक्स बसलेला आहात, कोणी असं बसलोय, कोणी असं बसलोय, कोणी पाय लांब करून बसलोय, आता आपल्याला बरं वाटतंय. किंवा आपण आता शवासन घेतलं, त्याच्यामुळे जसं आपल्याला बरं वाटतंय तसं तुम्हाला प्रत्येक आसनामध्ये पण वाटायला पाहिजे. म्हणजे समजा भुजंगासन पण करायचं असेल तर त्या आसनामध्ये पण तुम्हाला सुख मिळायला पाहिजे. याचा अर्थ होतो स्थिर सुखम आसन. लक्षात घ्या. तर बघा हे 2 सूत्र झाले. तिसरं सूत्र म्हणजे काय की जेव्हा आपण एखादं आसन करतो आहोत, मी सांगितलं की श्वास घेताना पाय वर उचलायचे,
त्यानंतर स्थिर राहायचं. पुढे काय करायचं? स्थिर राहिल्यानंतर आपल्या श्वासावर आपण लक्ष केंद्रित करायचं. याचा अर्थ काय की श्वास आपल्याला नॉर्मल ब्रीथिंग आपलं सुरू ठेवायचं. म्हणजे एकदा तुम्ही समजा द्विपाद उत्तान करत आहात, द्विपाद उत्तानाला दोन्ही पाय वर उचलले, श्वास घेत घेत स्थिर झालं, मग पुढे काय करायचं? आपण नॉर्मल ब्रीथिंग आपण सुरू ठेवायचं. तर पुढे त्यांनी एक सूत्र असं म्हटलेलं आहे, अनंतम समापत्तिभ्याम. बघा हे सूत्र फार महत्वाचं आहे. अनंतम समापत्तिभ्याम याचा अर्थ असा, अनंत म्हणजे तुम्हाला माहिती आहे हे विश्व आहे की हे ब्रह्मांड हा निसर्ग, आणि समापत्ती याचा अर्थ काय? समरस होऊन जाणं, म्हणजे एकरूप होऊन जाणं, एकाग्र होणं. लक्षात, एखाद्या समुद्रात ज्याप्रमाणे एखादा पाण्याचा थेंब टाकल्यानंतर तो सहजपणे अगदी एकरूप होऊन जातो, त्याप्रमाणे एकरूप होणे त्याला अनंत समापत्ती असं म्हणतात. आता एकरूप होणे म्हणजे नेमकं काय करायचं? तर असं म्हटलंय की जेव्हा तुम्ही समजा आता भुजंगासन करायचं असेल, तुम्ही एकदा स्थिर झाला की तुमच्या डोळ्यासमोर एखादं निसर्गातलं दृश्य आणायचं. म्हणजे कुठलं? उंचावरनं कोसळणारा धबधबा असेल, शांत वाहणारं पाणी असेल, आहे की नाही, उंच पहाड असेल, डोंगर असेल, किंवा पौर्णिमेचा चंद्र असेल, हे तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही आणायचं. लक्षात, तुम्ही म्हणा डॉक्टर जेमतेम आम्ही भुजंगासन करतो आणि हे डोळ्यासमोर तर आमचे काजवे चमकतात. आई बाबांची पण आठवण येते काही वेळा आपण ताण घेऊन केलं, अरे बापरे असं होऊ शकतं. पण असे आई बाबा डोळ्यासमोर आणण्याच्या ऐवजी आपण हा प्रयत्न करायचा काय की अनंतामध्ये याच्या मागचं नेमकं लॉजिक काय, याच्या मागचं नेमकं शास्त्र काय. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कुठलेही आसन करत असाल तेव्हा तुम्हाला जर कुठेतरी रग लागली असेल, कुठेतरी थोडंफार दुखत असेल, तर तुमचं लक्ष तिथे जाऊ शकतं. आणि तुमचं लक्ष तिथे गेलं तर काय होतं की आपलं मन डायव्हर्ट होतं, आपलं मन पण दुःखी होतं, आपलं मन पुन्हा काहीतरी काळजीमध्ये पडतं. तर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर जर एखादं निसर्ग दृश्य आलं तर पहिला त्याचा आपल्याला कारण असं आहे की तुम्ही त्या तुमच्या वेदना जे आहेत, दुःख जे आहे ते विसरू शकता. हे पहिलं कारण तुमच्या डोळ्यासमोर तो निसर्ग दृश्य आल्यानंतर. दुसरं कारण काय की याच्यामध्ये आपला अहंकार देखील कमी व्हायला मदत आपल्याला मिळू शकते. आपण बघितलं की उंच पहाड आहे, डोंगर आहे, चंद्र आहे, उंचावरनं कोसळणारा धबधबा आहे, निसर्गाचं हे मोठं रूप आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्याला कळतं की आपण किती छोटे आहोत. आता इथे आपण याचा विचार केला, जेव्हा घरी तुम्ही बसलेला आहात, आपण इथे योग विद्याधामचा हॉलचा विचार केला तर आपण कुठे आहोत? जगाच्या आशिया खंडातल्या, भारत देशाच्या, महाराष्ट्र राज्याच्या, धुळे जिल्ह्याच्या, शिरपूर तालुक्याच्या, शिरपूर शहराच्या एका कॉलनीतल्या एका हॉलमध्ये एका एवढ्याशा सतरंजीवर आपण बसलेलो आहोत. तुम्ही जे घरी ऑनलाईन साधक आहेत त्यांनी पण विचार करा, कोणी मुंबईचं असेल, पुण्याचं असेल, नाशिकचं असेल, की आपण कुठे आहोत. निसर्गाचा विचार केला तर आपलं अस्तित्व अतिशय अगदी नगण्य आहे. पण घोटाळा काय की मी फार काहीतरी चांगलं काम करतो किंवा मीच सगळं करतो असं आपल्याला वाटतं, आणि मग आपला अहंकार जागृत झाला की आपण आपलं जे मानसिक आरोग्य आहे ते बिघडवून ठेवतो. लक्षात घ्या, आणि म्हणून मानसिक आरोग्य बिघडू नये म्हणून अनंतम समापत्ती व्यायाम. असंच नाही सांगितलं पतंजलींनी चला डोळ्यासमोर चंद्र झालं का, चंद्र आणल्यानंतर चंद्राचं अस्तित्व आणि आपलं अस्तित्व याच्यामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे हा तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आणि म्हणून असं म्हटलं आहे की योगाभ्यासाने तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये फरक पडू शकतो. जी अतिशय मनापासून साधना करणारी व्यक्ती असते ती कधीच अहंकाराने वागत नसते. अर्थात 15 दिवसाचा योगाभ्यास झाला म्हणजे अहंकार गेला असं नाही. कदाचित त्याला बरेच महिने जाऊ द्यावे लागतील, बरेच दिवस जाऊ द्यावे लागतील. जेव्हा तुम्ही सतत ते करत राहाल तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचा परिणाम तुम्हाला मिळणार आहे. तर बघा 3 सूत्र, प्रयत्न शैथिल्यम, स्थिर सुखम आसन आणि अनंतम समापत्तिभ्याम फार महत्वाचे.
काही मी आज तुम्हाला लिहून पाठवेल, काल मी विसरून द्यायला. तर हे जे सूत्र आहे हे जर तुम्ही थोडंसं चिंतन केलं तर असं लक्षात येईल की याचा उपयोग आपल्या जीवनासाठी देखील होतो, आहे की नाही. प्रयत्नशील याचा अर्थ काय, आपल्याला यश कमवायचं असेल, पैसा कमवायचा असेल, कुठेतरी चांगली गोष्ट कमवायची असेल तर तुमच्या प्रयत्नांमध्ये सहजता पाहिजे. काही लोक म्हणतात की नाही, दिवसाचा रात्र केला, मग रात्रीचा दिवस केला आणि मग ते तब्येत बिघडवून ठेवतो. असं व्हायला नको. प्रयत्न करायचे, पैसा पण कमवायचा आहे. काही लोक एवढा पैसा कमवतात की ते बॉडीकडे लक्ष देत नाही. तर तुमच्या प्रयत्नांमध्ये सहजता पाहिजे. तुम्ही डॉक्टर नीतू माणके नाव ऐकलं असेल ना, ते हृदय तज्ञ होते. हृदयाची शस्त्रक्रिया ते करायचे, ते पण लहान मुलांची. लक्षात घ्या, मुंबईला ते होते नीतू माणके, बरेच फेमस व्यक्ती होते. पण त्यांचं आम्ही लेक्चर ऐकलं, ते म्हणले होते आम्हाला की मी फक्त 3 किंवा 4 तास झोपतो. तर बघा, लक्षात घ्या, त्यांचा उद्देश इतका मोठा होता की त्यांचं स्वप्न असं होतं की मुंबईमध्ये एक फार मोठं हॉस्पिटल आपण बांधायचं आणि तिथे आपल्याला लहान मुलांची शस्त्रक्रिया करता येईल, जेणेकरून जास्त जास्त सुविधा आपल्याला मिळू शकते. पण दुर्दैव असं की त्यांचा अचानक दुर्दैवी अंत झाला. आता ठीक आहे, आपण असं म्हणतो की हा मृत्यू येणारच आहे. पण मी थोडंसं आता चिंतन असं केलं त्याच्यावर की कदाचित माझं सत्य असल्याला वाद नाही, पण माझं मत असं पडलं की पाहिजे तशी विश्रांती शरीराला मिळाली नाही तर तिथून आजाराला सुरुवात होऊ शकते. आणि म्हणून प्रयत्नशील याचा अर्थ काय की तुम्हाला नाव पण मोठं करायचंय, तुम्हाला यश पण कमवायचंय, पण तुम्हाला पुरेशी झोप, पुरेशी विश्रांती आणि तुमचं शरीर त्याप्रमाणे कार्य करत असेल तरच खऱ्या अर्थाने या प्रयत्नशीलतेचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. दुसरं काय, स्थिर सुखम आसन. जीवनामध्ये कुठलाही निर्णय घेताना तुम्ही जेवढे स्थिर राहा, लक्षात, जेवढे स्थिर राहा, जेवढं मन तुमचं मोकळं असणार. मी सुख या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितला काल की आपलं मन मोठं पाहिजे, ते संकुचित किंवा आकुंचित नको. तेवढं तुम्ही जीवनामध्ये चांगले निर्णय घेऊ शकणार, चांगलं जीवन तुम्ही जगू शकणार आहे. आणि अनंतम समापत्ती भेटण्याचा अर्थ काय की जीवन जगताना तुम्ही जर अहंकाराने वागत राहिला, दुसऱ्याला सतत कमी लेखत राहिला, तर तुम्ही आनंदी आणि चांगलं जीवन जगू शकणार नाही. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्याच विश्वामध्ये फिरत असता. तर हे देखील आध्यात्मिक स्तरावर आणि मानसिक स्तरावरचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या 3 सूत्रांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. लक्षात, म्हणजे फक्त आसन करताना नाही तर जीवन जगताना हे 3ही सूत्रांचा आपण अवलंबन करायला पाहिजे. ठीक आहे, चला आता पुढचं आसन आपल्याला बघायचंय. आता आपण जे काल शिकलो होतो भुजंगासन आणि शलभासन, दोन्ही आसन त्याची करायची. सगळ्यांनी अगोदर याप्रमाणे बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमधून हळूहळू आता उलट झोपायचंय. आपण ज्याला विपरीत शयन असं म्हणतो. 1 2 3 4 5 6. आता विपरीत शयनमध्ये आपली हनुवटी टेकलेली आहे, दोन्ही हात मागे आहेत, मांड्यांच्या खाली नाही, बाहेरच्या बाजूला अजून आसन आपण केलेलं नाही. दोन्ही तळहात जमिनीवर व्यवस्थित टेकलेले, टाचा जुळलेल्या, म्हणजे जुळलेले, संपूर्ण शरीर जमिनीवर टेकून दिले. तर याच्यातलं पहिलं आसन आपल्याला करायचं आहे भुजंगासन. सूचनेप्रमाणे व्यवस्थित करा. समोर सर करून दाखवतात आहेतच, व्यवस्थित बघा आणि त्याप्रमाणे 1 ला दोन्ही तळहात बरोबर छातीच्या आजूबाजूला टेकायचे आणि त्याच वेळा कपाळ जमिनीवर टेकायचं. हाताची कोपर शरीराला लागूनच, हाताची कोपर शरीराला लागूनच. 2 ला श्वास घेत झटका न देता अत्यंत हळूवार डोकं, छाती आणि पोटाचा भाग वर उचलायचा. आपल्या क्षमतेनुसार मान मागे टाकण्याचा प्रयत्न करा, हात सरळ करण्याचा प्रयत्न करा. पाठीत फार दुखणं असेल, पाठीचा त्रास असेल तर आसन सावकाश करा. नाही पाय मागे सोडून द्या. हात सरळ होता का बघा. तर बघा, आपल्या क्षमतेनुसार स्थिर राहा,
अगदी 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंदही चालेल, जबरदस्ती नाही. पुन्हा एकदा प्रयत्न करा. प्रयत्न शैथिल्य, स्थिर सुखमासनम आणि अनंतम समापत्तीभ्याम. आपल्या डोळ्यासमोर एखादं निसर्ग दृश्य येतंय का? डोळे मिटून स्थिर राहण्याचा प्रयत्न. असं सोडायचं आहे, श्वास सोडत सोडत कपाळ टेकायचं. हात जागेवर आणि हनुवटी टेकलेली 2. यानंतर करायचं आहे शलभासन. 1 ला दोन्ही हात पायांना सपोर्ट देण्यासाठी, आधार देण्यासाठी मांड्यांच्या खाली घ्यायचे. ठीक आहे. 2 ला दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता, झटका न देता अत्यंत हळूहळू श्वास घेत वर उचलण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय एकाच वेळा उचलता येणं शक्य नसेल तर एकेका पायाने आसन केलं तरीही चालेल. लक्षात घ्या, एकेका पायाने आसन केलं तरीही चालेल. मात्र पाय गुडघ्यात वाकवायचे नाही. हा महत्वाचा भाग आपण लक्षात ठेवायचा आहे. थोडस टिकवायला कठीण आसन, अजिबात शक्य झालं नाही तर सावकाश पाय टेकून द्यायचे. फार जबरदस्ती करायची नाही. थोडाफार त्रास आपण सहन करू शकतो. आसन सोडायचं आहे, श्वास सोडत दोन्ही पाय जमिनीवर. 1, 2 ला हात जागेवर. 2. आणि आता ज्याप्रमाणे आपण शयन स्थितीमधलं शवासन बघितलं, तसंच विपरीत शयन मधलं एक विश्रांतीचं आसन आहे, त्याला मकरासन असं म्हणतात. ते कसं करायचं बघा. 1 ला दोन्ही पायांनंतर 1, याच्यातही टाचा आतल्या बाजूने म्हणजे बाहेरच्या बाजूने. 2 ला हाताची घडी करून दोन्ही हात समोर आणायचे. 2 आणि त्याच्यावर मान टेकून द्यायची. आणि 3 ला मान कुठल्या एका बाजूला किंवा सरळ, याला म्हणतात मगर आसन. मगर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मगर ज्याप्रमाणे विकसित पडलेली असते त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. रिलॅक्स. ज्याप्रमाणे आपण आता शवासन बघितलं त्याप्रमाणेच मकरासन जे आहे ते देखील आपल्याला रिलॅक्स करण्यासाठी प्रयत्न, आपल्याला उपयोग त्याचा होऊ शकतो. शरीर रिलॅक्स होण्यासाठी मकरासनामुळे मनाला आणि शरीराला एकाच वेळा अगदी चांगली विश्रांती आपल्याला मिळू शकते. मकरासन सोडायचं आहे. मान सरळ करायची. 1, हात जवळ घ्यायचे. 2, पाय जवळ घ्यायचे. 3 आणि सावकाश उठून बसायचं आहे. 1 ला अष्टांग. 1, 2 ला घसरगुंडी. 2, 3 ला एक पाय पुढे. 3, 4, 5 आणि 6. रिलॅक्स. आराम बसा. आपल्याला आज बैठक स्थितीमध्ये एक नवीन आसन शिकायचं आहे आणि मग आपण पुढे वळणार आहोत. आसनाचं नाव आहे शशांक आसन. शशांक याचा अर्थ ससा. साधारण आपलं पोश्चर सशाप्रमाणे दिसतं म्हणून याला शशांक आसन असं म्हटलं जातं. तर बघा याची पूर्वस्थिती आहे वज्रासन. 1, 2 व्यवस्थित बघून घ्या. जे साधारण नवीन आहे त्यांच्यासाठी हे झालं वज्रासन. याच्यामध्ये 1 ला दोन्ही हात श्वास घेत समोरून वर घ्यायचे. ठीक आहे. आणि 2 ला श्वास सोडत 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 पुढे वाकायचा. पुढे वाकत फक्त आपल्याला दोन्ही तळहात, हाताची कोपर आणि कपाळ टेकण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आपल्याला कंबर उचलायचं नाही. याप्रमाणे आसन करायचं नाही, कारण याचा दाब पोटावर येतो. ओके. तुम्ही जर कंबर उचललं पोटावर जो दाब आपल्याला अपेक्षित आहे तो मिळणार नाही. त्याच्यामुळे कंबर आपल्याला आपलं सीट पोर्शन म्हणजे ज्याप्रमाणे वज्रासनामध्ये आपले पाय टेकले, पायावर आपण आपला भाग ठेवलेला असतो तसंच करायचं. भले कपाळ नाही टेकले गेलं तरी चालेल, याप्रमाणे असलं तरी चालेल. भले हात थोडेसे इथपर्यंत आले तरी चालेल. काही वेळा जर पोटावर अतिक्रमण असेल
तर काही वेळा आपले हात पुढे टेकले जात नाहीत किंवा कपाळ टेकलं जात नाही, तर हरकत नाही, आपल्या क्षमतेनुसार करा. आता याचा फायदा काय होतो? पहिला फायदा, पोटावर दाब येतो. ठीक आहे, पोटावर दाब आल्यामुळे काय होतं? पोटाच्या मधले जे अवयव त्यांना एक प्रकारे मसाज होतो. एक लक्षात घ्या, मसाज, अंतर्गत दाब आल्यामुळे मसाज झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता सुधारते. पण मुख्यतः याच्यात असं होतं की आपला जो लिव्हरचा भाग आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची ग्रंथी आहे, तिथं इन्शुलिन तयार होण्याचं काम होतं. तर हे जर असं आपण रेग्युलर केलं तर लिव्हरच्या मधली जी ग्रंथी आहे तिची कार्यक्षमता सुधारायला मदत मिळू शकते आणि त्याच्यामुळे याचा उपयोग डायबिटीसच्या पेशंटला अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. याचा अर्थ उद्यापासून डायबिटीसच्या गोळ्या बंद असं अजिबात होत नाही. लक्षात घ्या, आपल्याला सपोर्टिव्ह हे करायचंय. ओके, डायबिटीस बरा होतो असं मी दावा अजिबात करणार नाही, पण डायबिटीसच्या रुग्णांना याचा लाभ मिळू शकतो. आणि मग जर हे रेग्युलर केलं, इन्शुलिन सिक्रेशन व्यवस्थित झालं, तर कदाचित तुमच्या गोळ्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी होऊ शकतात किंवा बंद होऊ शकतात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच. ठीक आहे, हा पहिला फायदा होता, पोटावर दाब येतो. दुसरा फायदा असा होतो की आपले सगळे मणके जे ते एकमेकांपासून असे ताणले जातात. ओके, ताणले गेल्यामुळे तिथून निघणाऱ्या ज्या नर्व्स किंवा पेशी असतील तर तिथे सुद्धा त्याचा परिणाम असा होतो की ताण आल्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हायला आपल्याला मदत. ठीक आहे, तर या आसनाचा हा फायदा आपल्याला होतो. आसन सोडताना सावकाश श्वास घे, दोन्ही हात समोरून वर, दोनला बाजूने हात खाली, दोन. ठीक आहे, चल सगळ्यांना हे आसन करायचं आहे. सगळ्यांनी याप्रमाणे वज्रासन घ्यायचं. 1 2. वज्रासनात बसता येणं अजिबात शक्य नसेल काही मंडळींना, काही साधकांना, तर साधी मांडी घातली तरीही चालेल. लक्षात घ्या, ज्यांना वज्रासन गुडघ्यांचा त्रास असेल आणि बघता येणं घालता येणं शक्य नसेल तर मांडी वळून बसलं तरीही चालेल. आता एकला काय करायचं आहे? श्वास घे, दोन्ही हात समोरून वर, कानांना स्पर्श करा. 1. दोन्ही हात कोपरातून सरळ बिलकुल छताच्या दिशेने बोटं. 2 ला श्वास सोडत 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 पुढे वाकायचं. 2. तळहात, कोपर आणि कपाळ. लक्षात घ्या, तळहात, कोपर आणि कपाळ. कपाळ टेकण्याचा प्रयत्न करा. बघायचं किती आपण जाऊ शकतो खाली. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी. कदाचित आजच्या आज सगळ्यांचं कपाळ टेकलं जाणार नाही, पण काही हरकत नाही. तुमच्या कपॅसिटीनुसार करा, तुमच्या क्षमतेनुसार करा. नाव लक्षात घ्या, शशांक आसन. शशांक याचा अर्थ ससा. आपल्या क्षमतेनुसार स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. नाही शक्य झालं आपण आसन सोडून देऊ शकतो. आसन सोडायचं, हळूहळू श्वास घेत सरळ व्हायचं. 1. 2 ला बाजूने हात खाली. 2. वज्रासन सोडायचं आहे. 1 2. रिलॅक्स बसा, आराम. बघा, आपल्याला प्राणायाम शिकायचा आहे, पण त्याच्या अगोदर प्राणायामाबद्दल बऱ्याच लोकांना फार आकर्षण असतं. प्राणायाम झाला म्हणजे की झाला आपलं कामाला बॉडी बिडी एकदम लंग्स आपलं एकदम कळत. पण प्राणायामाच्या अगोदर शुद्धिक्रिया फार महत्वाची. तर आपल्याला आज शिकायचं आहे कपालभाती. कदाचित बऱ्याच लोकांना माहित असेल कपालभाती. कपालभातीचा अर्थ लोकांना माहित नसतो. कपालभातीमध्ये मी 1000 श्लोक मारतो, 2000 श्लोक मारतो असं लोक फार हुशारकीने सांगतात. हुशारकी मारायला हरकत नाही, एवढे मारत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, पण त्याचा नेमका अर्थ, त्याचं लॉजिक, त्याचा उपयोग काय होतो हे समजून घेणं फार महत्त्वाचं. तर बघा, कपाल आणि भाती असे 2 शब्द त्याच्यामध्ये. तर कपाल याचा अर्थ हा कपाळाचा भाग आणि भाती याचा अर्थ चकापणे.
तर जी क्रिया केल्यानंतर तुमच्या कपाळाचा भाग चकाकायला लागतो त्याला कपालभाती असतो. तुम्ही म्हणाला आम्ही तर बरेच लोक बघितले योगा करणार, त्यांचं काही असं संपत नाही, समोर काही दिसत नाही. कपाल याचा शब्दाचा अर्थ हा नाहीये, तर कपाल याचा अर्थ इथून जो वरचा भाग, मग त्याच्यामध्ये दोन्ही फुफ्फुस आली, श्वासन नलिका आली, आपलं स्वरयंत्र आलं, आपले सायनस आले. हे नाही तुम्ही जर कवटी बघितली असेल लहानपणी किंवा एखाद्या पिक्चरमध्ये भूताच्या, तर हे इथं छिद्र असतात, इथं छिद्र असतात, इथं असतात, म्हणजे हे सायनस आहेत आपल्या लक्षात घ्या. आणि हे सायनस जे आहेत त्याच्यामध्ये कफ जमा झाला की आपल्याला त्रास होतो. आणि म्हणून कपालभाती जी आहे, कपालभातीने काय होतं की इथून जो वरचा भाग हा शुद्ध होतो, स्वच्छ होतो आणि मग तो चकाकतो. याचा अर्थ काय, तो शुद्ध झाल्यामुळे तिथला कफ निघून गेल्यामुळे तिथल्या एक प्रकारे घाण निघून जाते आणि मग तो स्वच्छ होतो. तर त्याला कपालभाती असं म्हणतात. ठीक आहे. तर बघा याच्यात करायचं काय असतं, सगळ्यांना माहिती असेल, पोटावर स्ट्रोक द्यायचा. म्हणजे काय की पोट आत खेचायचं आणि श्वास बाहेर टाकायचा. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा श्वास घ्यायचा नाही. श्वास घ्यायचा नाही, मग कसं काय श्वासच बंद केला तर कसं. पण आपल्या बॉडीचं रिफ्लेक्स असं असतं की आपोआपच बॉडी श्वास घेते. जेव्हा तुम्ही असं करतात तेव्हा आपली बॉडी रिफ्लेक्स ऍक्शनने आपोआपच श्वास घेत असते. त्याची काळजी करायची नाही. ठीक आहे. आता बघा कपालभाती करताना महत्वाची गोष्ट, आता बघा कपालभाती कशी ती लक्षात घ्या. बघा एकदा दिसत असेल आपल्याला पोट आत खेचलेले. बघा फार बारीक बारीक गोष्टी याच्यामध्ये. पोट आत आणि श्वास बाहेर, पोट आत आणि श्वास बाहेर. ठीक आहे. आता हे करताना हे किती वेगाने करायचं, अगदी चक्कर येईपर्यंत करायचं. काही लोकांना चक्कर येऊ शकते, पण ते केव्हा, जर फार वेगाने स्पीडली केलं एकदम तर याच्यामध्ये 3 प्रकारे आपण करू शकतो. समजा तुम्हाला अगदी सवय आहे, सराव आहे, नेहमीच करत असाल तर तुम्ही याप्रमाणे करू शकता. बघा असं चालेल. ठीक आहे. ज्यांना थोडासा मध्यम मार्ग निवडायचा असेल ते याप्रमाणे म्हणतात. जे अगदीच नवखे आहेत किंवा ज्यांना त्रास वाटत असेल त्यांनी अगदी याप्रमाणे केलं तरी चालेल. बघा या. ठीक आहे. तर 3ही प्रकारे आपण करू शकतो. जे अगदी नवीन आहेत त्यांनी सावकाश करा. ठीक आहे. आता याच्यात काळजी काय घ्यायची, काळजी अशी घ्यायची की आपला चेहरा एकदम शांत पाहिजे. लक्षात, काही लोक अनावश्यक हालचाल करतात, खांद्यांची हालचाल करतील, चेहऱ्यावर एक करतील. काही लोकांना मी बघितलंय, मी वारंवार सांगतो की एकदम चेहरा शांत. आता बघा आम्ही करताना काय केलं, सहजपणे कसं करायचं नाही ते पण सांगतो. काही लोक काय करतात, असं आपण त्याला घुमणे म्हणतो की नाही, किंवा फार त्रास करून घेतो, असं करायची काही गरज नाही, सहजपणे करायचं. काही लोकांच्या चेहऱ्यावर असे भाव असतात की त्यांना असं वाटतं की मी फार विहिरीतून पाणी काढतो आणि असे खाली 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 जातो. ते खाली जायची गरजच नाही. पाठीचा कणा अगदी छानपैकी सरळ ठेवायचा, आपल्या क्षमतेनुसार करायचं आणि सहज करायचं. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तिसरं महत्वाचं, हे कुणी करू नये हे पण आहे. ज्यांना हाय ब्लड प्रेशर असेल, ज्यांना बीपीच्या गोळ्या सुरू असतील, त्यांनी हे वेगाने करायचं नाही. किंवा ज्यांना हायपर ऍसिडिटी असेल त्यांनी देखील हे वेगाने करायचं नाही, सावकाश करायचं. कळलं लक्षात? हे लक्षात घ्या. याच्यामध्ये हायपोक्सिया होऊ शकतो. म्हणजे काय, याचा अर्थ मेंदूला थोडासा ऑक्सिजन कमी होऊ शकतो, म्हणून काही लोकांना चक्कर येण्याची शक्यता असते. सगळ्यांना चक्कर येतील असं नाही, लगेच मनात आणण्याने अरे मला चक्कर येतील का असं नाही. तुम्ही करायचं आहे, पण ज्यांना असं वाटलं की किंचित करण्यासारखं त्यांनी लगेच थांबून जायचं आणि मग पुन्हा सुरुवात करायची. ठीक आहे. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे ग्रंथामध्ये की 1 मिनिटाला 120 वेळा करायला पाहिजे. आता हे कदाचित नवीन नवीन शक्य होणार नाही. तुम्हाला नवीन नवीन वाटलं तर मिनिटाला 20 वेळा करा, 30 वेळा करा, 40 वेळा करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चला आता सगळ्यांनी करायचं आहे.
आता मी इथं शिकवतोय, इथं जे साधक आहेत त्यांना जर अडचण आहे ते मला विचारू शकतात. जे ऑनलाईन आहेत त्यांनी ग्रुपवर त्याप्रमाणे मेसेज टाकून त्याच्याविषयी काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, चला सुरुवात करायची. कुठे ध्यानासन घ्या, पद्मासन चालेल, वज्रासन चालेल, साधी मांडी घातली तरीही चालेल, डोळे अलगदपणे मिटलेले आणि कपालभातीला सुरुवात करायची. चला करायची प्रत्येकाने. तोंड बंद असेल, डोळे बंद असतील. जर ज्यांना शिकायचं असेल त्यांनी डोळे उघडे ठेवून बघून नंतर केलं तरीही चालेल. खांद्यांची अनावश्यक हालचाल नाही, चेहऱ्यावर तणाव नाही, चेहरा शांत शांत, डोळे अलगदपणे मिटलेले. श्वास आपल्याला घ्यायचा नाही, श्वास फक्त बाहेर टाकायचा आहे. पोट आत खेचायचं आणि त्याच वेळा श्वास बाहेर टाकायचा. लक्षात घ्या, पोट आत खेचणे आणि श्वास बाहेर टाकणे या दोन्ही क्रिया एकाच वेळेला व्हायला पाहिजे. श्वास सोडणे आणि खेचणे या क्रिया एकाच वेळा व्हायला पाहिजे. ठीक आहे, थांबायचं. आता आपल्याला थांबायचं. सावकाश डोळे पण आपल्याला उघडायचे. रिलॅक्स. आता बघा, आपल्याला प्राणायामामध्ये काय करायचं नाही. आता प्राणायाम या शब्दाचा अर्थ अगोदर आपण लक्षात घेऊ. प्राण आणि आयाम असे दोन शब्द त्याच्यामध्ये आहेत. प्राण याचा अर्थ प्राणिक शक्ती, आपण याला व्हायटल पॉवर असं म्हणतो, आणि आयाम याचा अर्थ वाढविणे, विस्तार करणे. तर त्याला प्राणायाम असा शब्द आहे. ठीक आहे, जी क्रिया केल्यामुळे आपली प्राणिक शक्ती वाढते याला प्राणायाम असं म्हणतात. प्राणायामाचे प्रकार 8 आहेत. आपल्याला सगळे इथे शिकण्याची गरज नसते. ग्रंथामध्ये पण काही महत्वाचेच प्रकार दिलेले आहेत. तर याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात: पूरक, कुंभक आणि रेचक. शब्द लक्षात घ्या, पूरक, कुंभक आणि रेचक. पूरक याचा अर्थ काय? पुरणपोळी माहिती आहे? पुरणपोळी त्याच्यामध्ये काय करतो आपण? पुरण भरतो, आहे की नाही? सॉरी, काय असतं ते? भरण्याचं काम. पूर्ण भरण्याचं काम म्हणजे त्याच्याने फुगवली जाते किंवा बनवली जाते, आहे की नाही? तर भरणे ही जी क्रिया आहे, हा जो अर्थ आहे त्याला पूरक असं म्हणतात. म्हणजे भरणे म्हणजे काय? श्वास घेणे, त्याला पूरक असं म्हणतात. आणि रेचक याचा अर्थ काय? आपण म्हणतो की रेचक घेतला म्हणजे एरंडेल घेणे किंवा काहीतरी औषध घेणे, म्हणजे काय? बाहेर काढणे. तर रेचक याचा अर्थ श्वास बाहेर टाकणे. पूरक याचा अर्थ श्वास घेणे आणि रेचक याचा अर्थ श्वास बाहेर टाकणे. आणि कुंभक याचा अर्थ श्वास रोखून जाणे. आपल्याला 2च क्रिया शिकायच्या, पूरक आणि रेचक. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला करायचं काय? अगोदर आपण आज प्रत्यक्ष प्राणायामाच्या अगोदर काही हे आहे, आपण ज्याला पूर्वक्रिया आहे त्या आपल्याला बघायचे अगोदर. तर याच्यामध्ये काय करायचं? अगोदर उजवी नाकपुडी बंद करायची, डावीने श्वास घ्यायचा आणि डावीने बाहेर टाकायचा. ठीक आहे, याला प्रणव मुद्रा असं म्हणतात. ओके, प्रणव मुद्रा. तर हे बोट खाली, दोन्ही बोट वर, अंगठा वर, याप्रमाणे. ठीक आहे, आता हे सगळ्यांनी करायचं आहे. नाकपुडी बंद करायची, डावीने श्वास घ्यायचा आणि डावीनेच बाहेर टाकायचा. सुरुवात करायची प्रत्येकाने. डावीने श्वास घ्यायचा, डावीनेच बाहेर टाकायचा. डावीनेच घ्यायचा, डावीनेच बाहेर टाकायचा. श्वास घेणे म्हणजे रेचक, श्वास घेणे म्हणजे पूरक, श्वास बाहेर टाकणे म्हणजे रेचक. श्वास घेणे म्हणजे पूरक, श्वास बाहेर टाकणे म्हणजे रेचक. आपल्याला करायचं आहे पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. संत गतीने घ्यायचा, कुठल्याही प्रकारची घिसडघाई करायची नाही, झटका द्यायचा नाही. पूरक रेचक, पूरक
रेचक. श्वास घेणे म्हणजे पूरक, श्वास बाहेर टाकणे म्हणजे रेचक. आता आपल्याला डावी बंद करायची, आता उजवी उघडायची. उजवीने श्वास घ्यायचा आणि बाहेर टाकायचा, उजवीने श्वास घ्यायचा आणि बाहेर टाकायचा, उजवीने श्वास घ्यायचा आणि बाहेर टाकायचा, उजवीने श्वास घ्यायचा आणि बाहेर टाकायचा. श्वास घेणे म्हणजे पूरक, श्वास सोडणे म्हणजे रेचक. श्वास घेणे म्हणजे पूरक, श्वास बाहेर टाकणे म्हणजे रेचक. ठीक आहे, थांबायचं आता आपल्याला, थांबायचं. हे आपण पूर्वक्रिया अगोदर शिकलो. डाव्या दोन्ही श्वास घेतला, डावीने बाहेर टाकला, उजवीने घेतला, उजवीने बाहेर टाकला. उद्या आपण प्रत्यक्ष प्राणायामाला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर आज आपल्याला शेवटच्या महत्त्वाच्या भागाकडे वळायचं आहे, ज्याला आपण शिथिलीकरण असं म्हणतो, ज्याला रिलॅक्सेशन असं म्हणतो. तर आपल्याला त्या अगोदर शवासन घ्यायचं आहे, मग मी तुम्हाला सूचना देत जाईल, त्याप्रमाणे आपल्याला शिथिलीकरण करायचं आहे. शिथिलीकरणामध्ये आपल्याला एक एक अवयव रिलॅक्स करायचा असतो, ढिला सोडायचा असतो, शिथिल करायचा असतो. लक्षात घ्या. याच्यामुळे काय होतं, याच्याने आपल्याला नॉर्मल ब्लड प्रेशर नॉर्मल राहायला मदत आपल्याला मिळते आणि आपल्याला मनावरचा ताण कमी व्हायला आपल्याला मदत मिळू शकते. शेवटची 3-4 मिनिटं आपल्याला ते करायचं. सूचनेप्रमाणे अगोदर शयन स्थितीमध्ये जायचं. सगळ्यांनी शवासन घ्यायचं आहे. शयन स्थितीमध्ये शवासन 1 2 3. आता याच्यामध्ये मी एक एक अवयवाचं नाव उच्चारत जाईल. आपण मनाने तिथे पोहोचायचं आणि तो अवयव ढिला सोडायचा. आपण शवासनामध्ये आहोत. दोन्ही पायात अंतर आहे. त्याचा आतल्या बाजूने म्हणजे बाहेरच्या बाजूने, मान कुठे एका बाजूला किंवा सरळ. आता मी ज्या ज्या अवयवाचं नाव उच्चारेल, आता फक्त आपल्याला ही पूर्व तयारी आहे, म्हणजे आपण त्याला जास्त वेळ देणार आहोत. आता आपल्याला करायचं आहे शिथिलीकरण. ज्या अवयवाचं नाव मी उच्चारेल, आपण मनाने तिथे पोहोचायचं आणि तो अवयव जेवढा जास्त सोडता येईल, ढिला सोडता येईल, तेवढं सोडण्याचा प्रयत्न करायचा. अवयव आपल्याला हलवायचे नाहीत. लक्षात घ्या, अवयव हलवायचा नाही, फक्त मनाने तिथे पोहोचायचं आणि तो अवयव सैल करायचा. डावा तळपाय, संपूर्ण लक्ष आपल्या डाव्या पायाकडे आहे. 5ही बोट रिलॅक्स ढिले सोडायचे. घोटा, पोटरी, गुडघा, मांडी. संपूर्ण डावा पाय शिथिल. हळूहळू हळूहळू उजव्या पायाकडे लक्ष द्यायचं आहे. उजवा तळपाय सैल सोडून द्यायचा आहे, त्याला हलवायचं नाही, मनाने तिथे पोचायचं. 5ही बोट, घोटा रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स, पोटरी, गुडघा, मांडी. संपूर्ण उजवा पाय शिथिल. हळूहळू हळू डाव्या हाताकडे आता लक्ष द्यायचं आहे. डावा तळहात क्रमाने 5ही बोट, मनगट, कोपर शिथिल करायचं. खांदा, खांद्याची स्नायू रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हळूहळू हळू उजव्या हाताकडे लक्ष द्यायचं आहे. उजवा तळहात क्रमाने 5ही बोट शिथिल करायची. मनगट, कोपर, खांदा, खांद्याची स्नायू रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हळूहळू हळूहळू आपल्याला आता कमरेकडे लक्ष द्यायचं आहे. कमरेचा एक 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 मणका सैल सोडत जायचा. कमरेचा एक 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 मणका रिलॅक्स करत जायचा आहे, ढिला सोडत जायचा आहे. पाठीची डावी बाजू शिथिल, पाठीची उजवी बाजू आणखी शिथिल रिलॅक्स. मानेचे मणके मान सैल सोडत जायचे. हळूहळू हळू आपल्याला ओटीपोटाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. ओटीपोट शिथिल करायचं आहे, रिलॅक्स करायचं. ओटीपोट, पोट, छाती.
ढील सोडून द्यायचं आहे. सावकाश चेहऱ्याकडे आपल्याला आता यायचं आहे. कंठ, हनुवटी, संपूर्ण खालचा जबडा शिथिल सोडून द्यायचा. दोन्ही ओठ एकमेकांपासून आपल्याला विलग करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जीभ देखील आपल्याला सैल सोडून द्यायची तसा प्रयत्न करायचा. डावा डावा गाल शिथिल, उजवा कान उजवा गाल आणखी शिथिल. रिलॅक्स रिलॅक्स. दोन्ही नाकपुड्या, डोळ्याच्या आतील बुबुळ शिथिल सोडून दे. दोन्ही पापण्या रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. दोन्ही भुवया आणि सगळ्यात शेवटी कपाळ आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. सैल सोडायचं आहे, ढील सोडून द्यायचं आहे, शिथिल करायचं आहे. आपल्या कपाळावर कुठलाही तणाव नाही, आपल्या कपाळावर कुठलाही ताण नाही. आपलं संपूर्ण शरीर अगदी सुंदर असं ताणमुक्त आणि मन देखील तणावमुक्त. शरीराची आणि मनाची एक सहज आणि सुंदर अवस्था. कुठलाही तणाव आपल्या मनावर नाहीये, कुठलाही तणाव आपल्या चेहऱ्यावर नाहीये, कुठलाही तणाव आपल्या कपाळावर नाहीये. रिलॅक्स 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 रिलॅक्स. शिथिल शिथिल, ढील सोडून देतो. सावधान, हळूहळू आपल्याला पूर्वस्थितीला यायचं आहे. जागेवर हातांची आणि पायांच्या बोटांची फक्त हालचाल आपल्याला करायची आहे. डोळे न उघडता एकला मान सरळ करायची, एक. दोनला हात जवळ घ्यायचे, दोन. तीनला पाय जवळ घ्यायचे, तीन. डोळे न उघडता सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. एक, दोन. पद्मासन किंवा भद्रासन किंवा सहज आसन घ्यायचं आहे. डोळे मिटलेलेच. समापनाकडे आपल्याला वळायचंय. समापनाची प्रार्थना आपल्याला घ्यायची. दोन्ही हात नमस्कार साठी. सुंदर अशी प्रार्थना. प्रार्थनेचं उच्चारण. ओम सर्वे अपि सुखिनः सन्तु. ओम सर्वे अपि सुखिनः सन्तु. सर्वे सन्तु निरामया. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. डोळे न उघडता पर्वतासन आपल्याला करायचंय. दोन्ही हात समोरून वर न्यायचे, डोळे मिटलेलेच. स्ट्रेचिंग करायचं आहे. शरीर जास्तीत जास्त ताणण्याचा प्रयत्न करायचा. हळूहळू शरणागत मुद्रा करायची. सावकाश दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये, दोन्ही हात समोर. शशांक आसनाप्रमाणे आपल्याला करायचं आहे. या विश्वनियंत्रक शक्तीला, या परमेश्वराला आपल्याला शरण जायचं आहे.
हळूहळू शरणागत मुद्रा सोडायची, श्वास घेत सरळ व्हायचं 1, बाजूने हात खाली 2, दोन्ही तळहात एकमेकावर घासायचे, पापण्यांना स्पर्श करायचा आणि मग डोळे उघडायचे. ठीक आहे. तर आपल्याला ध्यानासन सोडायचं आहे 1, 2, सगळ्यात शेवटी दंड स्थितीमध्ये यायचंय, उभं राहायचंय 1, 2, आणि सगळ्यात शेवटी वृक्षासन करायचं आहे 1, दोन्ही हात वर न्यायचे, स्ट्रेचिंग करायचं थोडंसं पुन्हा एकदा. सोडायचंय वृक्षासन 1, 2, वर्गविराम, जायला हरकत नाही.